45व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपीय प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, या प्रदर्शनीमध्ये सहभागी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि या कॉलेजमधले सर्व कर्मचारी, बंधू भगिनी तथा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आधी कालपासून 45वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। वेळेअभावी जास्त बोलणार नाही, परंतु विज्ञान प्रदर्शनाचा सगळ्यात मोठा प्रथम गाभा जर असेल तर नोंदणी विभाग। आम्ही जेव्हा या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी या शाळेचे विद्यार्थी होते, त्यांनी गाडी साईडला आम्ही लावली। त्यांनी सांगितलं की साहित्य वर नेण्याआधी पहिले नोंदणी करा, आणि नोंदणीची व्यवस्था अगदी सुटसुटीत होती। त्या ठिकाणी थोडी अडचण आली होती, परंतु आमचे आरबीचे RY चौधरी सर यांनी त्यांना सांगितलं की अशा प्रकारची नोंदणी की जर तुम्ही केली तर तुम्हाला अगदी सोपं जाईल। त्याप्रमाणे त्यांनी नोंदणी केली, आणि नोंदणी केल्यानंतर जो क्रमांक भेटला त्या क्रमांकावरती ते शिक्षक, विद्यार्थी आपलं मॉडेलवरती घेऊन गेल्यानंतर सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का असा बसला, मांडणी व्यवस्था जी होती ती एवढी अप्रतिम होती की इकडला टेबल तिकडे, तिकडला तिकडे, याचा तेल चोरून आणायचा आणि त्याचा तेल चोरून आणायचा हा भाग मात्र इथं आम्हाला दिसला नाही, जो आम्ही इतरत्र बघतोय, पाहतोय। कारण राज्य स्तरावरती सुद्धा मी 10 वेळा गेलेलो आहे, पाहतोय। आज जर मी माझा टेबल लावला, दुसऱ्या दिवशी सकाळी जर माझा टेबल, माझं मॉडेल खाली ठेवून चोरी जायचं आहे, म्हणून मी घरूनच 4-5 दोऱ्या सुत्या घेऊन जात असतो। मला 2-3 टेबल पाहिजे आहे, मी घेतो, आधीच बांधून करून ठेवतो, कोणी नेणार नाही। माझे मित्र अयुसर सोबत असतात, ते खुर्च्यासुद्धा बांधून ठेवतात। ही परिस्थिती असते, ती परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळाली नाही। म्हणजे मांडणी व्यवस्था अगदी पद्धतशीर होती। पार्किंगच्या बाबतीमध्ये दोन्ही साईडने मोटरसायकल, कारची व्यवस्था वेगळी अलग होती। असा कुठं घसाडासा वाटला नाही की एवढे वर्धा जिल्ह्यामधून 48 विद्यार्थी आणि इतर कर्मचारी एवढे मॉडेल येतील आणि पाहणाऱ्यांची गर्दी होतील, असं कुठेतरी बचबच वाटेल, असं कधीही झालेलं नाही आहे। एवढी सुद्धा पार्किंगची व्यवस्था खूप चांगली अप्रतिम होती। त्यानंतर या मंडपामधली बैठक व्यवस्था, निंबोरकर सर, मला शंका आहे तुमच्या नियोजनाबद्दल। मला तर असं वाटते की कारण माझी प्रदर्शनी माझी तिसरी आहे या ठिकाणची, कारण 2 वर्ष तिकडे झाली, यावर्षी इकडे गेली। मला तर वाटते पुढच्या वर्षी कधी राज्यस्तरीय त्या साईडला होईल, कारण तुमची जी व्यवस्था, तुमची तयारी आहे सर, हे राज्यस्तरीय प्रदर्शनीला शोभेल अशी आहे।